की आम्ही सत्तेत आहोत. अजितदादाचा आमच्यावर पूर्ण लक्ष आहे. अजितदादाची पाठीवर छाप आहे. त्याच्यामुळं निधीची कमतरता कुठंच पडली जाणार. नगराध्यक्षाला खूप पॉवर आहेत शिवसाहेब, बरोबर. कोणी आला सोबत काय नाही आला सोबत नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे आणि पुन्हा त्याच्यात महिला नगराध्यक्ष. ती काही सोपी गोष्ट नाही. जागेवरती बसल्या जागेवरती नाश्ता करूनच या ठिकाणी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गेल्या 3 वर्षापासून आत्ताच आमचे शिवसाहेब यांनी सांगितलं की या ठिकाणी प्रशासक आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे निवडून फक्त ते अधिकाऱ्यावरच चालते, प्रशासनावरच हे सगळं चालते. आता निवडणुका झालेल्या आहेत. आता लोकनियुक्त सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी जनतेनं निवडून दिलेले आहेत. जनतेकडून सर्व नगरसेवक नगरसेवका नगराध्यक्षात खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस व उबाटा तसेच आमचे सहकारी भाजपचे श्री संदीप सानप यांच्या सगळ्याच्या वतीने या ठिकाणी नमूद करतो की आम्ही सत्तेत आहोत. अजितदादाचा आमच्यावर पूर्ण लक्ष आहे. अजितदादाची पाठीवर छाप आहे आणि त्याच्यामुळं निधीची कमतरता कुठंच पडली जाणार नाही. बाजूलाच आपले आदरणीय धनंजय मुंडे साहेब आहेत. आपल्या पालकमंत्री मेघनाताई आमच्या घटक पक्षाच्याच आहेत वरच्या सरकारमध्ये. त्याच्यामुळं काही काळजी करायची गरज नाही. कामे उत्कृष्ट दर्जाची केली जातील. या ठिकाणी कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. आज नवीन दिवस आहे, पहिला दिवस आहे. आजपासून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या गंगाखेडच्या अडी अडचणी आहेत, सगळ्यात मोठी अडचण घन कचऱ्याची आहे, धुळीची आहे, पिण्याच्या पाण्याची आहे, दिवाबत्तीची अडचण आहे. अडचणीच अडचणी आहे. परंतु ह्या गोष्टी कागदावर होणार नाहीत मित्रहो. ह्या गोष्टीला आजपासून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. नागरिकाच्या शिवसाहेब सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कुठल्याही तक्रार आली तर ते तक्रारीची दखल घेऊन ती तक्रार तात्काळ सोडवण्याचं काम आपण करावं अशी मी विनंती करतो. आपण तसे सक्षम आहात, त्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलं दुमत नाही. परंतु तुमच्या सोबत आम्ही तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण आमचं सुद्धा पाठबळ तुमच्यावर आहे. मला आजच्या प्रसंगी काही बोलायचं नाही. आमचा दर महिन्याचा अहवाल दर महिन्याला आम्ही प्रकाशित करू की बाबा आम्ही काय काय कामं केली आणि काय काय नाही केले. कुठलीही अडचण आम्ही सांगणार नाहीत की ह्याच्यामुळं असं झालं आणि त्याच्यामुळं तसं झालं. कारण जनतेतली ही निवडणूक आहे, जनतेतून निवडून आलेली
नगराध्यक्ष आहेत आणि नगराध्यक्षाला एवढे पॉवर आहेत, कुणाच्या मनात काही शंका असू देऊ नका, नगराध्यक्षाला खूप पॉवर आहेत शिवसाहेब, बरोबर आहे? कोणी आला सोबत काय नाही आला सोबत, नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे आणि पुन्हा त्याच्यातल्या त्याच्यात महिला नगराध्यक्ष आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. उर्मिला केंद्रे, तुम्ही खूप नशीब घेऊन आलात, पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. तुमच्या पाठीशी भक्कम अजितदादा आहेत, धनंजय मुंडे आहे, आमच्या बोर्डीकर ताई आहेत, तुम्ही पंकजा ताई आहेत. तुम्ही हे काम करून दाखवा. गंगाखेडच्या विकासाची कामं जास्त आमच्या अपेक्षा नाहीत, परंतु सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्या नगरसेवकाला सोबत घेऊन, कुठलीही अडचण आली जगातली तर तुम्हाला माहित आहे डॉक्टर मधुसूदन केंद्रे याचीच आहे, अडचण येणार नाही. पण नशीबवान ह्याच्या म्हणतो की तुम्हाला काम करण्यासाठी खूप स्कोप आहे आणि तुमच्या सोबतीला ॲडव्होकेट मिथिलेश भाई आहे, आमचा क्षितिज आहे, आमचा संदीप आहे, आमचा अजिज भाई आहे, आमचा गुंडाळे आहे, महिलांची बी टीम आहे, सगळ्या आमच्या चौधरी ताई आहेत, सगळे अनुभवी आहेत. तुम्ही बी हा सभागृह अनुभवलेला आहे. परंतु मला एकच सांगितलंय, प्रामाणिकपणानं जनतेची कामं हे झालीच पाहिजेत आणि जनतेनं म्हणलं पाहिजेत की बाबा खरोखर एवढी पारदर्शकता 24 तासात समस्या सुटली पाहिजे. कुठलीही समस्या असो, कोणतीही समस्या असो. आज मला काहीच बोलायचं नाही, कारण 30 वर्षापासून मी बाईला गडीन गड्याला बाई करीत आलो आणि माझं पूर्ण लक्ष राहील शिवसाहेब नगरपालिकेवर. बाळासाहेब ठाकरेचं होतं रिमोट कंट्रोल, तसं आपलं रिमोट कंट्रोल आहे. म्हणजे नगरसेवक जरी चुकले, हा म्हणजे तुम्हाला निवडून दिले म्हणून तुम्ही चूक बी करता कामा नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. फंड आणायची जिम्मेदारी, आणखी काही करायची जिम्मेदारी आपले खासदार साहेब आहेत, बोर्डीकर ताई आहेत, सगळ्या घटक, काही चिंता करू नका. अजितदादा आहेत, पंकजाताई आहेत. कुठलाही नगर विकास खाता असो की आणखी कोणतं असो, नगरपालिके बाबतीत आम्ही कमी पडणार नाही एवढा शब्द देतो. आणि सर्व या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता बंधू भगिनीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदमयी जाओ आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही आमच्याकडून. असं कुठलंच भेदभाव नीती ही जवळला ही लांबला, आम जनता आमची आहे, पूर्ण जनतेनं निवडून दिले. हे जवळला हे भ्या पक्षाचा हा लांबला. जे व्यवस्थित काम असेल, चांगलं असेल ते निश्चितपणानं आपण करचाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय.